लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. समृद्धी महामार्गावरील आत्मदहन आंदोलन तुर्तास स्थगित. 2 दिवसात पुढील आंदोलनाची दिशा जाहीर होणार. मोबदला घोटाळा प्रकरणात अखिल भारतीय आदिवासी सेनेची आक्रमक भूमिका. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. सविस्तर बातमी. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत 16 जुलै रोजी कसारा येथे जाहीर करण्यात आलेले आत्मदहन आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांनी केली आहे. प्रशासनाला आणखी 2 दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या वितरणात काही ठिकाणी शासकीय अधिकारी व संबंधितांच्या संगनमताने भ्रष्टाचार, अफरातफर आणि कागदपत्रांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कसारा गावातील गट क्रमांक 270/2, नवीन गट क्रमांक 62/2 या सामायिक कुटुंबांच्या जमिनीच्या मोबदल्याची संपूर्ण रक्कम देव भाऊ कांबळी व सोमनाथ देव कांबळी यांनी हडप केल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे मंगाबाई चंदर कांबळी, कमल पांडुरंग आगिवले, सीताबाई सामनाथ मांगे, सीताबाई कांबळी, गीता खडके, लता ठाकरे, लता कांबळी आणि ताईबाई कांबळी या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहावे लागल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी अनेकदा मोबदल्यातील हिस्सा मागूनही टाळाटाळ करण्यात आली. उलट शिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 जून 2026 रोजी कसारा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्याची प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. न्याय मिळत नसल्यामुळे 16 जुलै रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत प्रशासनाला 2 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी बोलताना 2 दिवसानंतर ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी घोषणाही दीना उघाडे यांनी केली. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या मोबदला प्रकरणावर आता आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. वंचित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला त्वरित मिळवून द्यावा आणि अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी राजाभाऊ ठाकरे, बाळू मोरे, बुधा कांबळे, शोभा आगिवले, गीता खडके, ताई कांबळी, जनार्दन गतीर, उदा फेले, भानू सुगडे, घरी सुगडे, शीतल कोणसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यात या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला प्रशासनाने दिलेला आहे. एकत्रित कुटुंबामध्ये अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत की त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून जो आहे त्यांनी ते संपूर्ण दिलेला मोबदला एकट्याने गिळंकृत केल्यामुळे उर्वरित त्यांच्या नातेवाईकांना त्या मोबदल्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे. आज हे आत्मदहन करण्यापर्यंत ही परिस्थिती या शासनाची आलेली आहे. ही मोठं दुर्दैव आहे. वास्तविक ही वेळ यायला नको आहे. आई आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे हे तितकंच खरं आहे. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पोलीस तपास असतो की तपासाची दिशा असते, एखादा गुन्हेगार असतो किंवा आरोपी असतो, आरोपीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे चौकशी होणं हे अपेक्षित असतं. पण असा प्रकार काही या प्रकारामध्ये घडत नसल्यामुळे आणि ज्यांनी हा संपूर्ण प्रकार हडप करण्याचा प्रयत्न केला ते राजवट अगदी मजेत फिरत आहे. म्हणजे याचा अर्थ असा का त्यांना पोलीस प्रशासन कारवाई फसवणुकीच्या गुन्ह्याबद्दल कुठलीच दहशत नाही आहे. हा प्रकार फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री आहात, मोठी लाजिरवाणी बाब आहे. तुमच्या राज्यामध्ये काय काय घडून राहिलं काय काय नाही तुम्हालाच माहिती आहे.
पण आज हे ज्वलंत उदाहरण आहे. आत्मदहन करे येईपर्यंत मग आम्ही फक्त हे खाकी वर्दी फक्त पुतळे म्हणून घालायचे का, शोभेचे झाडं म्हणून घालायचे का? आमच्या या वर्दीचा व जनतेच्या मिळालेल्या पैशाचा जर उपयोग तुम्हाला आम्हाला जनतेला होत नसेल तर आम्ही आत्मदहन करेपर्यंत यायचं मध्ये अर्ज करायचंच कशाला? आज जर आत्मदहन करण्यापासून तुमचे काय मला काय घेतलं तुमचे आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पोलीस प्रशासनानं प्रयत्न केलेत. मीही तिथनं याच बाबतीत आलो का यांनी जेणेकरून आत्महत्या करू नका. आपल्याला काही इतक्या लोक जीव देऊन आपला पैसा मिळणार नाही आहे. पैसा जर पाहिजे तर जगलं पाहिजे. पैसा जर आपल्याला घ्यायचा आहे तो आपण हिसकून घ्या ना. मागणे से नाही मिळता तो छीन के लेंगे. आज या ठिकाणी कसारा पोलीस स्टेशनच्या यांच्या या आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी दक्षता पाळलेली. मीही त्यांना त्या बाबतीत पत्र दिलेलं होतं की आपण यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी यांच्या प्रकारे प्रयत्न करा. त्यांनीही आपल्या आत्महत्येच्या बाबतीत जी काळजी करायची होती, तुम्ही पेट्रोल घेणार होते का डिझेल घेणार होते ते नाही मला माहिती, पण तुम्हाला त्या लोकांनी वाचवलं. आम्ही त्या पहिले तर डिपार्टमेंटच्या एक बाजूने आभार मानतो, पण दुसऱ्या बाजूने हे हा प्रश्न इथेच थांबणार नाही. आज आपण डायरेक्ट ठाण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या निवासस्थानासमोर, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणि कलेक्टर कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून या महाराष्ट्राच्या नाकर्तेपणाचा तीव्र निषेध करू. आणि ती तारीख मी तुम्हाला लवकर 1-2 दिवसात आज उद्या सांगतो. त्याप्रमाणे सगळे तयार राहा. आजचं आत्मदहन हे पोलिसांच्या आणि आमच्या विनंतीवर तुम्ही थांबवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. समृद्धी महामार्गावर मिळालेला जमिनीचा मोबदला, जो जमिनीचा मोबदला ज्यांनी हडप केला त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा, ज्यांनी जमिनीचा मोबदला हडप केला अशा हडप करणाऱ्यांवर गुन्हा, अखिल भारतीय आदिवासी सेनेचा, भूमिहीन आदिवासी शेतकऱ्याचा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.